काय नेमकं विषय आहे, काय नेमकं? सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. कोपरगाव नगरपालिका व महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुकाच्या निमित्ताने 2 तारखेला होऊ घातलेली निवडणूक महाराष्ट्रातील 24 नगर परिषदा आणि जवळपास महाराष्ट्रातील 154 सदस्य संख्या असलेल्या नगरसेवकांची निवडणूक ही न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे गेलेली आहे. त्या अनुषंगाने काही खुलासे करण्याची भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या समवेत आहे संतोष भाऊ गंगवाल, सिद्धार्थ साठे, संदीप वारचोरे. 2 तारखेला कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि ती काही विरोधी उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्यामुळं काही उमेदवार न्यायालयात गेले होते. 24 ते 27 दरम्यान ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते, पण निवडणूक निर्णय अधिकारी आरोनी ती प्रक्रिया पूर्ण अपेक्षित केली नाही. त्याच्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया पुढे गेली. महाराष्ट्रातील 24 पालिका आणि 154 सदस्य संख्येची. त्या निमित्ताने विरोधी उमेदवार व विद्यमान आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी एक आंदोलन केलं काळ्या फिती लावून आणि त्याने असं भासवण्याचा प्रयत्न केला की ही निवडणूक आमच्यामुळे पुढे गेली. आमच्यामुळे जर पुढे गेली असेल तर महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिकेची निवडणूक पुढे गेली. त्याच्यात अजितदादा पवार यांची नगरपालिका बारामती ती सुद्धा पुढे गेली आणि त्यांनी असं भासवलं कोपरगाव शहरातील जनतेला की निवडणूक पुढे जाण्यास कारणीभूत भाजप व लोकसेवा आघाडी कारणीभूत. जर विरोधी उमेदवाराच्या अर्जात जर त्रुटी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यात जर कारवाई करणं अपेक्षित असताना केली नसेल, तो उमेदवाराचा नैसर्गिक हक्क आहे जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे, न्यायालयात जाणं दाद मागणं. ते उमेदवार संविधानाच्या मार्गाने न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांना ती प्रक्रिया पुढे ढकलली. पण विरोधी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर स्मारकात का आम्ही त्यांना संविधानाचाच निर्णय मान्य नाही. मग कदाचित त्यांनी केलेला हा न्यायालयाचा अवमान आहे आमचं असं मत आहे. कारण काळ्या फिती लावून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिका आणि 154 सदस्य संख्या, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातले पाथर्डी, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि कोपरगाव या 4 नगरपालिका बी पुढे गेलेले आहे. आणि असं भासवण्याचा कोपरगाव शहरातल्या नागरिकांचा गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने निषेध करतो. आणि जरी निवडणूक 2 तारखेला झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातली मतमोजणी ही 21 तारखेला होणार, 21 डिसेंबर. म्हणजे 2 तारखेला होऊन 3 तारखेला निकाल कोणताच लागणार नव्हता. पण ते भासवण्याचा प्रयत्न, कारण ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले. त्यांना माहिती ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार हे पराभूत होणार आहे. शहरात भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडीची सत्ता येणार आहे. आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पराग संधान विजय होणार. पण त्यांनी एक खोटं जे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो. आणि काल महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बी विरोधी उमेदवार आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारकात येऊन त्यांनी त्या पद्धतीत केलं. कालही ते बोलले का माझ्या संस्थेचं नाव समता आहे, पण मला 24 वर्षात 2001च्या नगरपालिका निवडणुकीनंतर काकासाहेब कोयटे कधी बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही. महापरिनिर्वाण दिनाला दिसले नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दिसले नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दिसले नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुद्धा दिसले नाही. मग असं असताना ते वेगळे प्रेम दाखवत आहे बाबासाहेबांबद्दल. त्यांचं म्हणणं आहे माझ्या नावात समता आहे. मी मागच्या हप्त्यात एका भाषणात सांगितलं होतं तुमच्या नावात जर समता आहे तर त्यांनी जे आमदारताईच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचनालय तिथं समता स्टडी सेंटर केलं, त्याला बाबासाहेबाचं नाव का नाही दिलं त्यांनी? आमचा प्रश्न आहे त्यांना जर एवढं बाबासाहेबांच्या विचारावर ते चाललेले उमेदवार आहे, पण त्यांचं वेगळी प्रेम आहे. निवडणुकी आली का दिशाभूल करायची जनतेची, सातत्याने त्यांच्या अशा कृती दिसून येते. 24 वर्षात ते कुठेही दिसले नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही. अन्याय अत्याचार जरी झाला असेल, या उलट सहकर्मशी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोले जेव्हा चेअरमन झाले पहिल्यांदी, तर त्यांनी महाराष्ट्रात एक इतिहास घडवला. असा एक निर्णय घेतला का व्हाईस चेअरमन पदी संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या याच्यात एक मागासवर्गीय व्हाईस चेअरमन केला.
आमचे माननीय रमेशरावजी घोडेराव साहेब यांना दलित समाजातल्या व्यक्तीला त्यांनी व्हाईस चेअरमन पदाचा बहुमान दिला. या उलट समता पत संस्थेत जर काकांना बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या समतेबद्दल एवढं प्रेम होतं तर त्यांनी व्हाईस चेअरमन सुद्धा दिलेलं नाही अद्यापपर्यंत. काकासाहेब कोयटेंनी त्यांचं हे वेगळे प्रेम आहे, त्यांचं नाव समता आहे पण वागण्यात पूर्णतः विषमता आहे काकासाहेब कोयटेंची. म्हणजे ही दिसून येते आणि कोपरगाव शहरातली नागरिक आणि जनता पूर्णपणे ओळखून आहे. आणि मी तर सांगतो आंबेडकर प्रेमी जनता त्यांना पूर्णपणे ओळखून आहे. काल परवा माझ्याकडे आहे ना एका कार्यकर्त्यांनी 2003चे कागदपत्र पाठवले. त्यांनी तो जो बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे ना त्या मार्गाचं नाव बदलायचं असं त्यांनी केलं. यशवंतराव चव्हाण समता मार्ग असं त्यांनी करण्याचाही प्रयत्न केलेला होता पण तो हाणून पाडला होता आमच्या कार्यकर्त्यांनी. त्याबद्दल मी खुलासा निश्चित करणार आहे. मी ते माहितीच्या अधिकारात ते कागदपत्र घेऊन काका कोयटे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दलित समाजावर वेगळी प्रेम आहे आणि त्यांनी जे आंबेडकर स्मारकात काळ्या फिती लावून तिथं जो आंदोलन केलेलं ते न्यायालयाचा अवमान आहे. मी तर असं म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या निकाल 21 तारखेला येणार आहे. यापुढं माझे सहकारी संतोष गंगोले. दिवाळी फेस्टिवल वगैरे मला आक्षेप घेतला काय का बरं आक्षेप घेतला? दिवाळी फेस्टिवल मागच्या वर्षी कोपरगाव शहरात स्थानिक बाजारपेठेत खरेदी व्हावं म्हणून व्यापारी महासंघाच्या वतीने दरवर्षी फेस्टिवल आयोजित केला जातो. तो स्पॉन्सर बाय कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सहकार वर्षी शंकरराव कोले साखर कारखाना यांच्या विद्यमाने स्पॉन्सर असतो. आणि मागच्या वर्षी त्यांनी त्या कार्यक्रमाला बक्षीस वितरणाला कोपरगाव शहरातले प्रतिष्ठित काही नगरसेवक बोलवलेले होते. तो कार्यक्रमाचे फोटो पाहिल्यानंतर मी त्यांच्या एका संचालकाला प्रश्न केला का म्हटलं तुम्ही इथं बोलवताना एक पण दलित नाही बोलावला, एक पण अल्पसंख्याक नाही बोलावला आणि दलित किंवा अल्पसंख्याक इथं खरेदी करीत नाही का? ते तर ऑनलाईन करीत नाही. दलित अल्पसंख्याक गरीब समाजातले ते इथं खरेदी करीत नाही, तुम्ही का बोलवलं नाही? एखाद्या नगरसेवकाला का नाही बोलवलं? तर उत्तर येणं अपेक्षित असं होतं का यावर्षी आमची चूक झाली व पुढच्या वर्षी आम्ही ती सुधारणा निश्चित करून घेऊ. पण मला उत्तर असं आलं का जितेंद्र अंशूर पदावरच नाही. तर मी त्या व्यक्तीला सांगितलं मी माझ्यासाठी म्हणत नव्हतो का त्यांचे मित्र हाजी करीमभाई त्यांचा मुलगा नगरसेवक होता आणि माझी उपनगराध्यक्ष होता तेव्हा त्यांना तरी बोलवलं असतं तरी चाललं असतं. इथला अल्पसंख्याक समाज, इथला दलित समाज कोपरगावच्या बाजारपेठेला काय मारला होता? तो ऑनलाईन खरेदी करीत नाही, तो इथल्याच बाजारपेठेत खरेदी करतो कारण त्याचं खातं असतं इथल्या दुकानदाराकडं. तो उधारीवर खरेदी करतो आणि ते नंतर पैसे देतो. तो ऑनलाईन खरेदी करणं म्हणजे ते लगेच पेमेंट करत नाही. मग इथला व्यापारीचं त्यांचं असं नातं आहे, त्यांनी बोलवलं नाही. मग त्यांच्या ह्या गोष्टी तर लक्षात येतात ना. काकासाहेबांचं वेगळे प्रेम. आज निवडणूक लागली आणि ते निवडणूक मैदानात आले. आज ते बाबासाहेब करतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगतील पण त्यांची समता म्हणजे फक्त नावच समता आहे पण कृतीत विषमता आहे.